आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला, पण जबाबदार कोण? जामनेर शहर पुन्हा हादरलं आहे. सोनेश्वर सोनबर्डी स्विमिंग पूल परिसरात अवघ्या 4 वर्षीय उत्कर्षाचा मृत्यू आणि आता उघड होत आहे धक्कादायक वास्तव. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आज आम्ही तुम्हाला जामनेरमधील अशा एका धक्कादायक वास्तवासमोर घेऊन जाणार आहोत, जे पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल आणि प्रशासनाचा निष्काळजीपणाचा संताप तुमच्या मनात उसळल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या 4 वर्षाच्या निष्पाप उत्कर्षाचा जीव गेला, पण प्रश्न असा आहे की हा मृत्यू नेमका अपघात होता की प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेलेला निष्पाप बळी? होय, जामनेर शहरातील सोनबर्डी स्विमिंग पूल परिसर, ज्याला पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या अभिमानाने विकसित करण्यात आलं, जिथे दररोज नागरिक, लहान मुले, कुटुंब फिरण्यासाठी येतात, त्याच ठिकाणी मृत्यू दबा धरून बसला होता का? कारण MJ न्यूजने घटनास्थळी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत जे वास्तव समोर आलं ते अक्षरशः काळजाला हादरा देणारं आहे. स्विमिंग पूलच्या बाजूलाच जमिनीच्या लेव्हलमध्ये तब्बल 30 फूट खोल चेंबर, अंदाजे 1.5 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्या ठिकाणी मजबूत सुरक्षा जाळी नाही. कायमस्वरूपी महाजन यांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा परिसर जामनेरचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र आज नागरिक प्रश्न विचारत आहेत, पर्यटन स्थळ उभारलं पण नागरिकांच्या जीवाची सुरक्षा कोण बघणार? स्थानिक बांधकाम विभागातील इंजिनियर
राऊत यांनी स्वतः सांगितले की संपूर्ण परिसरात केवळ 2 CCTV बसवण्यात आले होते. मग एवढ्या मोठ्या स्विमिंग पूल परिसरासाठी फक्त 2 CCTV? हे निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण नाही का? आज जामनेरमधील प्रत्येक नागरिक विचारतोय, नगर त्यांनी इथं स्विमिंग केलं, सगळा आनंद घेतला त्यांनी. आणि त्या आनंदावर नंतर विरजन असं पडलं की माझा जो भाऊ आहे गणेश पाटील, तो त्याच्या मुलाला फक्त सांगितलं की पप्पा की बेटा मी 2 मिनटात पॅन्ट चेंज करून येतो, तो इथं उभं राहा. आणि त्यांच्यासोबत एक सर पण होते, त्यांना सांगितलं की याच्यावर लक्ष ठेवा जरा. पण ते सरांच्या मुली असल्यामुळे त्यांचं काही लक्ष नाही. आणि तो याही इथं एक चेंबर आहे, त्याला जाळी नाही लावलेली. आता प्रशासनाला जाग आलेली, आता त्यांनी जाड्या अंदाजातून लावलेल्या नाहीत त्या. आणि त्या चेंबरमध्ये तो पडला असं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एक चेंबर हे अजून जाळी लावलेली नाही त्यांनी, आता जाळी लावायचं काम चालू आहे त्यांचं. तो याच्यात पडला असं, आता कसं झालं ते आम्हाला माहिती आहे, कारण इथं CCTV पण कमी आहे, 2च CCTV. त्याच्यात ते कवर होते की तो इथपर्यंत आला का नाही आला. तर आमचं म्हणजे अधिकाऱ्यांना म्हणतो याच्यात पडला आणि त्याच्यानंतर या चेंबरमधून त्याला बाहेर काढला. हे आता या तो ओपन चेंबर आहे आतमध्ये, हे जवळजवळ 25-30 फूट खोली आम्हाला आहे. आणि याच्यात पडला आणि यांनी आता ह्या जाळ्या आणलेल्या आहेत. ह्या अजून लावल्या पण नाही त्यांनी, ह्या आणल्या त्याच्यावर याची अशी फरशी ठेवलेली त्यांनी आधी सर या चेंबरवर. आणि ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी नाही होती का म्हणे? ज्या ठिकाणी पडला तिथं काहीच नव्हतं, तिथं असं ओपन होतं डायरेक्ट, खुल्लं होतं डायरेक्ट. हां. आणि हे पण इथं फक्त ही फरशी होती त्या दिवशी. आता जाळ्या आणल्या त्यांनी, निदान भविष्यात तरी अशा दुर्घटना होऊ नये त्याच्याबद्दल आम्ही आज निवेदन देणार आहे. आज सिओनकडे गेलो, सिओ रजेवर आहे. आणि या जाळ्या बघा, या इथं लावल्या या जाळ्या लावल्या या. हे खाली बघा, हे इथून पाणी होतं, माणूस होऊन जाईल माणूस, एवढं पाणी चाललं इथे. गड्डा आहे म्हणजे या हौदाला डायरेक्ट जॉईंट आहे. हे डायरेक्ट त्या हौदामध्ये जातं ते पाणी डायरेक्ट, म्हणजे इथून सुद्धा पोरगा वाहू शकतो. तर आम्हाला प्रशासनाला नम्र विनंती आहे की आमचा पोरगा गेला बाबा, लोक जामनेरकरांचे बाकीच्यांचे नका जाऊ देऊ. हे फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. आम्ही आज सीओना निवेदन द्यायला गेलो आहे. सीओ रजेवर आहे. सीओ म्हणतात आमचे वरिष्ठ जे त्यांना माझ्या खालचे जे त्यांना भेटा, ते पण रजेवर आहे. आता नगरपालिकेचे 2 अधिकारी आहेत, त्यांच्याकडे चार्ज आहे. ह्या स्विमिंग पूलचं जे बघतात त्या साहेबांकडे त्यांना भेटला. एवढी दुर्घटना झाल्यावर कॉन्ट्रॅक्टर आज इथं हजर नाही आहे. यापुढे एंट्री होते नाही होते, एंट्रीचं रजिस्टर नाही आहे, पावत्यांवर पूर्ण नावं नाही आहे. नांदुरा नगर परिषदेच्या पावत्या तिथं, आणि त्या फोडून
जामनेर नगर परिषदेचे वसुली चालू आहे इथं आता. तुम्ही लोकांकडनं पैसे घेता, त्या सुविधा द्यायला पाहिजे तुम्ही, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि याच्या पुढे विनंती आहे की ही दुसरी दुर्घटना झालेली आहे, याच्या पुढे दुर्घटना होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना करा आणि जामनेरकरांना सुखात राहू द्या जरा. यापुढील कारवाई कशी असेल आपली? कारवाई आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहे, आम्ही कोर्टात जाणार आहे याबाबत. MJ न्यूज. आज आपण जामनेर शहरातील एक प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं सोनबर्डी हे ठिकाण आहे. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी जामनेर शहराचा एक कायापालट करणारा आणि नावलौकिक करणारं एक पर्यटन स्थळ बनवलेलं आहे. परंतु अशा या ठिकाणी एक नेहमी वादग्रस्त असणारा भाग म्हणजे स्विमिंग पूल. ज्या दिवसापासून आज स्विमिंग पूल तयार झालेला आहे, कोणत्या ना कोणत्या घटनेनं नेहमी चर्चित राहिलेला आहे. अशीच एक घटना 2025मध्ये इथं एक 12 वर्षीय मुलगा या ठिकाणून आलेला होता आणि तो पाण्यात बुडून मृत्यू पडलेला होता. त्याचप्रमाणे आज नेमके 3 मे या दिवशी उत्कर्ष नावाचा 4 वर्षाचा बालक या ठिकाणी या चंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे CCTV लावण्यात आलेले आहे, ते CCTV असे सांगले जाते की फक्त 2च CCTV या ठिकाणी आहे. त्यामुळे या चंबरमध्ये जेव्हा उत्कर्ष पडला त्यावेळेस कोणीही त्याला बघितलेलं नाही आहे. आणि हा जो चंबर आहे, हा चंबर नाही आहे, इथं कमीत कमी खाले 1 ते 1.5 लाख लिटरचा हा स्टोरेज बांधलेला आहे पाण्यासाठी. कारण इथं जो स्विमिंग पूल आहे याला पाणी टाकावं लागतं, त्यामुळे 1 ते 1.5 लाख लिटरचा आज टँक बांधलेला आहे. अशा ठिकाणी जर 4 वर्षाचा बालक पडेल तर तो वाचणार आहे का? दुसरा महत्त्वाचा विषय, ज्या ठिकाणी जे खुले चेंबर आहे त्या ठिकाणी कोणतीही जाळी नाही होती, कोणताही त्या ठिकाणी सेफ्टी नव्हती. परंतु असा निष्काळजीपणा प्रशासनानं करावा हे देखील या ठिकाणचं मोठं शोकांतिका वाटत आहे. कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे एक 4 वर्षाचा बालक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. अशा या प्रशासनाविषयी उत्कर्षाचे नातेवाईक यांनी तीव्र संताप व्यक्त करत या ठिकाणी नगरपालिकेला निवेदन दिलेले आहे आणि कायदेशीर कारवाई करून स्थानिक अधिकारी, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याचा त्यांनी या ठिकाणी निर्धार व्यक्त केलेला आहे. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष शहानिशा करावी आणि जे कर्मचारी, अधिकारी किंवा ठेकेदार या घटनेला जबाबदार आहे त्यांच्यावर नक्की कारवाई करावी अशी MJ न्यूजतर्फे देखील मागणी आहे आणि नातेवाईकांची देखील मागणी आहे. MJ न्यूजसोबत मी दादाराव वाघ. नाही का